प्रभादेवी प्रॅक्टिस बॉल आयोजित राजे संभाजी महाराज चषक 2025 पर्व दुसरे. आपण हा पाहू शकता की हा शनिवारचा सामना हा ओपनचा आहे. त्याच्यामध्ये 8 मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळालेत. आता सेकंड क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे. फर्स्ट सेमीफायनल मध्ये कांधारी किंग्स या संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. पाहायचा आहे आता या दोघांमध्ये जो संघ जिंकेल तो थेट त्यांच्याशी 2 हात करेल. पाहायचा आहे. चला मी आशिष कौशिक यांना विनंती करेन लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन गोलंदाज रोहित आचार्य सामना करतील. तेच म्हणजे आकाश जहांगीर. पाहायचं आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू रफ्तार. पंचांचा इशारा पाहायचा आपण काय येतोय ते. रिव्ह्यू मागितलेला आहे का? येस अंपायर रिव्ह्यू आहे. पाहायचा रिव्ह्यू मागितलेला आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. येस इट्स अ नो बॉल. पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. थोडीशी खराब भरकटलेली दिशा आपल्याला पाहायला मिळते ते रोहित कडून. पुढील चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असेल. पाहूया किती पुरेपूर फायदा घेतात केतन म्हात्रे. पहिला चेंडू भिरकावून दिला. बॉल जात आहे एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. सीमा रे शापार षटकार. पॉवरफुल केतन म्हात्रे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते केतन म्हात्रे करून. डगआउट बंदाज पूर्ण सेट होऊन आले आहेत. पहिल्या मॅच मध्ये एवढी काय चांगली फलंदाजी झाली नव्हती. त्याचाच पुरेपूर फायदा घेणं आता पाहताय. पुढील चेंडू रोहित यांचा केतन साठी. पाहूया शॉर्ट पिच चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने मारलाय तिकडे. 1 धाव आरामात पूर्ण केलेली आहे. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल रोहित यांचा. 2 चेंडू झाले आहेत आणि 9 धावा झालेल्या आहेत. आकाश जहांगीर ऑन स्ट्राइक. पाहायचा आहे पुन्हा एकदा रोहित. काय फटका खेळ आहे. पॉइंटच्या वरना बॉल जातो आहे. 1 बाउन्स बाउंड्री रीजन मध्ये. सीमा रेषा पार चौकार. शॉर्ट पिच चेंडू होता. आकाश जहांगीर ओळखलं आणि आपल्या बॅटिंगचा कौशल्य दाखवून पॉइंट वरून चौकार लगावलेला आहे. 3 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. धावसंख्या झाली ती म्हणजे 13. यावेळेला सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे रोहित यांच्याकडून. निर्धाव चेंडू. पाहूया पुन्हा एकदा. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. ब्रह्मास्त्र वापरलं रोहित यांनी पण 2 धावा घेणं पण रोखू शकत नाही. काय सुरेख गोलंदाजी केली रोहित यांनी. 3रा धावाचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे का? नाही. 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत. 1 टू गो. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16. चुकी दुरुस्ती 14. 1 टू गो. पंधरा. 1 टू गो. यावेळेला काय शॉट मारलाय पायचा आणि गच्चा क्षेत्ररक्षण. बॉल जातो आहे सीमा
रेषा पार, चौकार आकाश जहांगीर यांच्या बॅट मधून. पहिलं षटक बघायला तर एकदम महागडं षटक होतं. बॉल मात्र चांगला होता, पण त्याचं चांगलं प्रत्युत्तर दिलं ते म्हणजेच आकाश जहांगीर यांनी. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये हेलिकॉप्टर शॉट चौकारासाठी गेला. नवीन गोलंदाज हुसेन आलेले आहेत, सामना करतील केतन. व्हॉट अ बॉल, पाहायचंय ऑफ कॉर्डर पद्धती चेंडू होता, रफ्तार सवार निर्धाव चेंडू. हुसेन गोलंदाज, एक चांगली ऍक्शन आहे त्यांची. पाहायचंय पुढील चेंडू केतन साठी. यावेळेला मात्र स्लोअर ऑफ कॉर्डर चेंडू होता, बॉडी लाईन वरती डिक्लेअर झोन मध्ये जातोय. चांगलं चेंज ऑफ पेस केलं हुसेन यांनी, एकच धाव मिळेल. यावेळेला मात्र रनआउटची संधी पाहायचंय. हा मला वाटतं दोन धावा, आताचे टोटल 3 धावा असतील असं मला वाटते. पाहायचं आपण 1+2. टोटल 3 धावा मिळालेल्या आहेत. एकूण धावा 3. एक सुरेख गोलंदाजी हुसेन कडनं आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र शॉर्ट पिच चेंडू पाहायचाय. आमच्या राजे संभाजी पार्क मधील थोडेसे नियम वेगळे आहेत, पाहायचंय. डायरेक्ट हिट, तर काम तमाम असतं. चांगली रन इन द 15 विकेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून बॉल जातो आहे सरळ षटकारासाठी, लांबच लांब षटकार आकाश जहांगीर यांच्या बॅट मधून. काय सुरेख फटकेबाजी केली. पहिला चौकार, त्याच्यानंतर एक डबल, त्याच्यानंतर एक षटकार. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आकाश जहांगीर यांच्याकडून. धावसंख्या 2 षटकार समाप्त, धावसंख्या झाली ते म्हणजे 35. 35. पाणी द्यायचं आपण लगेचच बॅटरला. .5 च्या सरासरीने फलंदाजी करत आहेत दोन्ही फलंदाज.
एक तरफ है आंधी ते दूसरी तरफ है कुआ, अशी परिस्थिती झाली आहे. बॉलर पाहायचा आपण केतन म्हात्रे आणि आकाश जहांगीर दोन्हीही इन्फॉर्म फलंदाज प्रभादेवी सिद्धिविनायकच्या नगरीमध्ये आपण पाहतात. आपण हा सामना पाहतात www.tennis.in वरती YouTube लाईव्ह. नवीन गोलंदाज फकीरा आलेला आहेत. पाहायचंय यावेळेला मात्र बॉल काहीतरी जास्तच फिरला. पंचांचा इशारा अवांतर वाईड. मॅच बॉल घ्यायचा आपण. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला तो. पुन्हा फकीरा केतन मात्र यांच्यासाठी पाहायचा आहे. बॉल काय फिरवलेला आहे बॅट्समनला. तो चेंडू कळलाच नाही की बॉल टप्पा पडून हातभर फिरलेला आहे. काय गोलंदाजी ऍक्शन आहे फकीरा यांची. निर्धाव चेंडू केतन मात्र यांच्यासाठी. बाहुबली हिटर केतन मात्रे. यावेळेला मात्र तेज गती गोलंदाज बॉल स्किड होऊन आतमध्ये रनआउटची संधी पाहायचं आहे. डायरेक्ट हिट काम. घोर चूक केली. घोर चूक केली अभियांगने आणि सुवर्ण संधी होती रनआउट याची. पण बॉल जर पकडून जर स्टंपला लावला असत कदाचित रनआउट झाले असते. काय सुरेख गोलंदाजी चाले फकीरा यांची. पुलाचा चेंडू होता पाहायचा. एक धाव तर आरामात म्हणजे दुसऱ्या धावचा प्रयत्न चालू आहे. रनआउटची संधी मिळेल का पाहायचा आणि आरामात 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. काय सुरेख गोलंदाजी करत आहेत फकीर आहे. 2 चेंडू हात बरवळवले. त्याच्यानंतर तिसरा चेंडू हा ब्रह्मास्त्र यॉर्कर. या बॉलला खेळासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागतात. धाव संख्या झाली ती म्हणजे 40. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत बघायला गेलं फकीराने चांगली गोलंदाजी केलेली आहे. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. कोणताही मोठा फटका खेळ नाही दिलेला आहे. केतन मात्रे यांना पाहायचा आपण आता पुन्हा एकदा फकीरा बॉलिंग मार्क सज्ज. केतन मात्रे यावेळेला मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. एकच धाव. काय गोलंदाजी करत आहेत. एक हळूवार पद्धती चेंडू, एक कटर, तर तिसरा चेंडू फास्टर. बॅट्समनला गेस करायला होता की पुढील चेंडू काय येईल. डबल ब्लफ. 4 चेंडू मध्ये अजून फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. आता का जहांगीर बॅटिंग मार्क वरती. याला भिरकावून दिलाय. बॉल जातो आहे षटकारासाठी. लांबच लांब षटकार आकाश जहांगीर यांच्या बॅट मधून. शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला आकाश जहांगीर यांनी. ब्लॉक होल मध्ये चेंडू पाहायचा आहे आणि डिक्लिअर झोन मध्ये 2 धाव. षटक समाप्त.
3 षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झाली ती म्हणजे 49. अजून 2 षटक शिल्लक. नवीन गोलंदाज सत्यम चौधरी पाहायचा आहे. पुढील चेंडू चुकीला माफी नाही. षटकारासाठी केतन म्हात्रे यांच्या बॅट मधून सीमा रेषा पार. धावसंख्या झाली ती म्हणजे 55. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत फर्स्ट इनिंगचे. मला वाटतं हायएस्ट स्कोर साठी जातील. धावसंख्या झाली 55. पुन्हा एकदा ब्लॉकल मध्ये चेंडू. दोन धावा. धावसंख्या झाली ती म्हणजे 57. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पाहायचा जाता कुठे नेतो पाहायचा आहे. जे कमिटी प्लेयर तिथे ठेवलेले आहेत. अमित जामडुलकर आम्हाला सांगताना षटकार. प्रभादी विभागातील उत्कृष्ट गोलंदाज फुलटॉस साठी प्रसिद्ध अमित जामडुलकर. फुलटॉस बॉल साठी प्रसिद्ध. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू. आकडूबद्दल चेंडू होता. एक धाव आरामात. दुसरीचा प्रयत्न. बॉल बरं खो खो खेळत असताना 2 धावा निश्चित. गांधारी किंग्स कर्णधार यशवंत आपला सामना होईल तर आपण उपस्थित राहायचं आहे. याला बॅकफुट वरून पॉइंटच्या दिशेने वरून जात आहे. षटकारासाठी लांबच लांब. ब्रँडेड फटका केतन म्हात्रे यांच्या बॅट मधून. चार षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाली ती म्हणजे 71. बिनबाद 71. केतन मात्र 38 धावसंख्येवर तर खेळत आहेत. केतन मात्र 38 आणि का जहांगीर पाया.
आणि बॉल गेला आहे डिक्लेअर झोन मध्ये. वाईड +1. पुन्हा एकदा भरकटलेली दिशा. हॅलो. दोन धावा निश्चित. धावसंख्या झाली ती म्हणजे 75. 5 चेंडू 76 सॉरी, अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. रनआउटच्या स्वरूपात केतन माते बाद झालेले आहेत. पहिला गडी बाद झालाय तो नवीन फलंदाज श्रेयस कदम. बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचा आहे आकाश जहांगीर. याला मात्र भिरकावून दिलाय चेंडू. बॉल षटकार नाही जाऊ शकला. कॅच आउट. दुसरा गडी बाद झाला आहे आकाश जहांगीर यांच्या स्वरूपात. आलेले नवीन फलंदाज अमित नाईक. तीन चेंडू शिल्लक. अमित नाईक ऑन स्ट्राइक. पाहायचा आहे रनआउटची संधी नाही. पाहायचा आहे पंचांचा जशा काय येत आहे बाईच्या स्वरूपात. आलेले फलंदाज श्रेयस कदम. बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय. पाहायचा आहे मला आताच एक फोन आला सचिन मांजरेकर कडून.
2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर 1000 रुपये पारितोषिक. सचिन मांजरेकर यांचे 1000 रुपये वाचलेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक पाहायचा आहे. तिसरा रन घेण्याच्या मोबदल्यात धावचीत झाली आहे. 2 धावा निश्चित. धावसंख्या झाल्या ते म्हणजे 30 चेंडू मध्ये 80 धावा करायच्या आहेत. बॉल द्यायचा प्रॅक्टिस साठी आपण तिकडे. एटी रन्स टू विन. चला लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवून द्या मैदानावरती विनंती असेल. यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. ऑलरेडी 4:30 वाजत आलेले आहेत. चला सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे लवकर. भांडूप स्ट्रायकर आणि कांदारी किंग्स बँड्रा आपण सुद्धा तयार राहायचंय. जसा हा सामना संपेल, सामना संपल्यानंतर लगेचच आपण पुढील मॅचचा टॉस जो आहे तो इमरोज भाई मैन ऑफ द मैच का टी शर्ट आपको पहन के खेलना होगा.
चला सामना सुरू करा, जास्त वेळ घालवू नका. पंच रमा सर, राजेश सर. इम्रोज खान गोलंदाजी मार्कवरती अभिषेक आंगणे आणि त्याच्या सोबत मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तो राहुल. सलामीच्या जोडीतून आलेले फलंदाज. 80 धावांचा पाठलाग करायचा. इम्रोजचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती टायमिंग प्रॉपर, बॅट स्विंग प्रॉपर आणि चेंडू करेल हवाई सफर. पहिल्याच बॉल वरती एअर स्ट्राईक अभिषेक आंगणेच्या बॅट मधून लांबलचक सिक्सर, षटकार. आतापर्यंतचा सर्वात लांबलचक षटकार आला अभिषेकच्या बॅट मधून. या वेळेला मात्र बॅट भिरकावली. चांगले यष्टीरक्षणही पाहायला मिळतंय. कमबॅक होणार आहे गोलंदाजाचा सुद्धा. 80 धावांचा पाठलाग करायचा असेल तर 16च्या सरासरीने मात्र बॅटिंग करावी लागेल. प्रति ओव्हर कमीत कमी 16. या वेळेला लेग कटर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर मात्र थोडस वळण चेंडूला दिलं गेलं. चांगली ग्रिप मिळवतोय. बॉलला मात्र ओला करतोय, कधी बॉलला सुका करतोय. फडक्याने पुसला जातोय, टी शर्टने पुसला जातोय. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेटच मुळे असं आहे. हा फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला. पाहूया किती धावा. षटकाराचा इशारा पंच राजेश तळाशीलकर आहू सरांच्या माध्यमातून. चार चेंडू आणि 12 धावा. स्कोरबोर्ड वरती मात्र 1 डझन धावांची भर पडली आहे. 2 षटकार, 2 डॉट बॉल. आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, मॅच बॉल जर तुमच्याकडे असेल तर मैदानामध्ये द्या. अभिषेक आंगणे, इम्रोज खान आमने सामने आहेत. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. एक अवघड विकेट किपिंग मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉलचं एक वेगळं क्षेत्र आहे, परंतु रबर बॉल क्रिकेटला यष्ट्यांच्या लगोलग यष्टीरक्षण करणं तितकी सोपी गोष्ट नाहीये. यावेळेला फुलरलेनचा बॉल उंची चांगली गाठतोय. लांबी कितपत गाठेल पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु हा झेल मात्र टिपला जाऊ शकत नाही. आशिष आले तिकडे मात्र झेलवरती. दोन धावा घेतल्या गेल्या आणि 2 धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 14 धावा. चांगली सुरुवात केली आहे. अभिषेक आंगणेने 2 षटकार ठोकले. शेवटला मात्र दुहेरी धाव घेतली. स्ट्राईक वरती मात्र राहुल येईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 14 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेलेत. गोलंदाजीसाठी आता मात्र कोणाला संधी दिली जाते. मोठं बॅटिंग युनिट आहे दोन्ही टीम कडे, तर तितकंच चांगलं बॉलिंग युनिट सुद्धा दोन्ही टीम कडे उपलब्ध आहे. चांगले ऑप्शन्स आहेत. प्रत्येक प्रकारचे गोलंदाज घेऊनच या दोन्ही टीम आज मैदानावरती उतरल्यात. डावखुरे हाताचे गोलंदाज फिरोज शेख, मॅन फ्रॉम गोरेगाव, मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी सज्ज होताना.
डावकुऱ्याताचा आणखी एक फिरकी गोलंदाज. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू तुम्हाला अनुभवायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती राहुल, बॉलिंग मार्क वरती मात्र फिरोज शेख. फिरोज शेखचा पहिला बॉल राहुल साठी. ओव्हर नंबर 2. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अवांतर धावेची घोषणा. अतिरिक्त धावा धावफलकावरती. एक्स्ट्रा रन्स येत आहेत टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या एक गड पुढे सरकते 15. या वेळेला मात्र एक स्लोअर वन बाउन्सर पाहायला मिळतोय. थोडासा कमी गतीने बॅक ऑफ द लेंथ वर टाकला गेलेला बॉल पाहायला मिळेल आणि मला वाटतं वॉर्निंग दिली गेली आहे तिकडे पंचांकडून. वन बाउन्स दिलाय का नासिर सर? आणि या वेळेला मिस टाइम फटका आलाय, परंतु लांबून क्षेत्ररक्षक येत आहेत. श्रेयश कदम त्या ठिकाणी. हा या वेळेला प्रयत्न चांगला होता. या प्रयत्नासाठी मात्र मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत जरा. सोपी गोष्ट नाहीये इतक्या लांबचा प्रवास करून मात्र बॉल पर्यंत पोहोचला हे महत्वाचं. अमित नाईकही होते, श्रेयस कदमही त्या ठिकाणी होते. हवेत गेलेला फटका. तिकडे मात्र 2 धावांची भर पडते स्कोरबोर्ड वरती. फिरोज शेख समोर मात्र फलंदाजीसाठी राहुल. मोठं लक्ष आहे. याही वेळेला मात्र समोर पंच केला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा. राहुलच्या बॅट मधून एक टायमिंग वाला सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक येतो राहुलच्या बॅट मधून. धावगती मात्र थोडीशी वाढते. अशा चौकार षटकारांची गरज आहे. प्रतिषटक 16च्या सरासरीने मात्र 80 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 षटकांच्या या सामन्यामध्ये. या पुढील सामना या 2 टीम मधले विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात कांदारी किंग्स बँड्रा. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तक वर दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक षटकार येतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल मात्र तिकडे केला गेलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे विखुरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत श्रेयश कदम असतील. लॉंग ऑन वरती मात्र केतन म्हात्रे आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. आणि याही वेळेला वा स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. आणखीन एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. काय लांबच लांब वरचे षटकार पाहायला मिळतात या मॅच मध्ये. तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न दोन्ही टीम मात्र त्या ठिकाणी चढाओढ करतायत. ही मॅच जिंकून मात्र सेमीफायनल गाठायची आहे. थोडीशी चर्चा त्या ठिकाणी मात्र टीम मीटिंग, परंतु वेळेचं भान राखा.
पुन्हा एकदा ऑन साइडला पुल केलेला फटका, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक इम्रोज खान त्याला पार करत बॉल सीमा पार चाललाय. आणखीन एक चौकार तिकडे मात्र आलेला पाहायला मिळेल. आणि या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर कमबॅक होतोय या वेळेला भांडूप स्ट्रायकर टीमचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या चौकारानंतर 39 धावा 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. अजूनही 41 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 41 धावा. ऐंशी धावांचा पाठलाग. जबरदस्त बॅटिंग राहुल आणि अभिषेक आंगणे यांची. सुरुवातच षटकाराने केली होती. अभिषेक आंगणेने तिथेच आपले इरादे स्पष्ट केले होते. आता थोडासा विचार विनिमय तिकडे करायला भाग पाडले फिल्डिंग करणारी टीम. अर्णव मधु 11, राजनजी साळी आणि मधु 11 म्हणजेच मधुसूदन भुवड. संघ मालक मात्र राजनजी साळी तिकडे मात्र थोडस चिंतेत दिसत आहेत. अंडर प्रेशर आहे टीम. 2 ओव्हर मध्ये 39 बनले आहेत. 18 मध्ये 41 ची आवश्यकता. चला थोडं स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. यानंतर आणखीन एक सामना खेळवायचा आहे. इम्रोज खान आणि समोर मात्र बॅटिंग साठी अभिषेक आंगणे. 18 बॉल 41 चं समीकरण. ओव्हर नंबर 3. इम्रोजचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे अभिषेक आंगणेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरून हा षटकार ठोकून स्वागत केलं इम्रोज खानचं. मॅचचं समीकरण बदलत आहे. 17 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 35 धावांची आवश्यकता. इम्रोज खानच्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकून मात्र त्याचं स्वागत करत स्वतःचा आत्मविश्वास वाढवला अभिषेकने. 17 बॉल आणि 35 ची गरज. काय घडणार काय बिघडणार. आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट. अभिषेक आंगणे ब्रँडेड षटकार. 16 चेंडू आणि 29 धावा. शाब्बास माझ्या भावा. 2 बॉल 2 षटकार ठोकलेत. एक षटकार एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरून. दुसरा षटकार वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावसंख्या झाली आहे 51 धावा. अजून 29 धावा बनवायच्या येणाऱ्या 16 बॉल मध्ये. आणि यावेळेला व्यासपीठाच्या दिशेने एकेरी धावीसाठी मात्र बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळेल.
तिकडे मात्र फटका फसल्यानंतर थोडस फ्रस्ट्रेशन त्या ठिकाणी कळून आलं अभिषेक कांगणे कडून. 3 बॉल मध्ये 13 आलेत. अजून 28 धावा 15 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. सामन्याचं समीकरणच पूर्णतः बदलून टाकलं ते अभिषेक कांगणेने पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकल्यानंतर. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक येतोय. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट झाला नाही बॉल. पॉइंट मध्येच मात्र घुटमळतोय तिथे मात्र स्वतः केतन म्हात्रे यष्टीरक्षकाची जागा सोडून बॉल अडवण्यासाठी मात्र पोहोचतोय तिकडे. आणखीन एका धावेची भर पडते. 4 बॉल 14 आलेत. चौदा चेंडू आणि 27 धावा. राहुलच्याही बॅट मधून मात्र जबरदस्त स्ट्रोक्स आलेले आपण पाहिले ते अगोदर. त्याच्याकडूनही खूप मोठी अपेक्षा आहे टीमला. अपेक्षांचं ओझं मात्र वाढतंय फलंदाजांकडून. ज्या पद्धतीने बॅटिंग केली गेली आहे सुरुवातीपासून कुठेतरी ही मॅच संपवूनच घरी जायचं किंवा सेमीफायनल गाठायची. पुन्हा एकदा मात्र बॉल स्विंग होतोय आणि सरळ खेळाडूच्या हातामध्ये आणि राहुलची विकेट. या वेळेला कोणतीही चुकी तिकडे करत नाहीये श्रेयस कदम आणि बरोबर बॉल हवेत हरकत करत बरोबर श्रेयस कदमच्या रेंज मध्ये आला. तेरा बॉल 27. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक ओव्हर नंबर 3 मधला. छत्रपती संभाजीराजे महाराज चषक 2025 पर्व दुसरे आपण बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये आकाश झा सामनावीराचा पुरस्कार अंगावरती असणारा अजय स्पोर्ट्स ब्रँडेड टी शर्ट. आखूड टप्प्याचा बॉल होता. थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेरही होता. त्याला सोडून दिलं तिकडे मात्र इम्रोजला दंडित केलं जाईल व्हाईट बॉलने. हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 3. 13 बॉल आणि 26 धावा. निम्मे चेंडू दुप्पट धावांची गरज. आणि यावेळेला समोर वन मोर बिग हिट पाहायला मिळेल आकाश झाच्या बॅट मधून. धावा आल्यात 6 आणि सामन्याचं समीकरण पूर्णतः बदललंय. 12 बॉल 20 रन 80 धावांचा पाठलाग. आतापर्यंतचा सर्वात मोठा रन चेस आपल्याला पाहायला मिळतोय. कांदारी किंग्स बँड्रा संतोष बनसर आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी रेडी राहायचंय. बारा चेंडू आणि 20 धावा. आर्यन भोईर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक वरती अभिषेक कांगणे. 12 balls to go and 20 runs to win. 12 चेंडू 20 धावा. पहिलाच बॉल आडव्या बॅटने पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिषेक कांगणे ब्रँडेड षटकार. 11 चेंडू आणि 14 धावा. 80 धावांचा हा पाठलाग आता सोपा होताना दिसतोय. काय मॅच रंगली आहे. काय बॅटिंग केली अभिषेक आणि राहुलने. त्याला साथ मिळते आता मात्र ती आकाश झा याची.
11 चेंडू आणि 14 धावा. पहिलाच बॉल षटकार ठोकलाय. कान मंत्र दिला जातोय तिकडे आर्यन भोईरला. एक युवा टॅलेंट आहे, परंतु समोर मात्र अनुभव उभा आहे. कांदारी किंग्स बँड्रा. यानंतर आपण रेडी राहायचं नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी. आणखीन एक बॉल. हवा के साथ साथ घट्टा के संग संग बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार ठोकलाय अभिषेक कांगणेने. लगातार 2 षटकार. 12 चेंडू आणि 40 धावांवरती बॅटिंग करतोय अभिषेक कांगणे. आजच्या दिवसातलं आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का अभिषेकच्या बॅटमधून? आठ रन गरजेचे आहेत. चेंडू शिल्लक राहिले 10. आणि अभिषेक म्हणतोय सर्वांनी माझ्याकडेच पहा, कारण माझ्या बॅट मधून आले धावा 6. स्लोअर आणि अभिषेक कांगणेची विकेट त्रिफळाचीत. 9 बॉल आणि 8 रन. एक अतिशय उत्कंठवर्धक मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. मान्यवर सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. नऊ चेंडू आणि 8 धावा. अजित आलेत बॅटिंग साठी. 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अर्धशतक हुकलं अभिषेकचं, परंतु अगदी टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती उभा सोडून गेलाय. या वेळेला बॉल उंच गेलाय. कोणत्या दिशेला जाईल? आणि हा षटकार. 8 चेंडू आणि 2 धावांची आता मात्र गरज आहे. हवेच्या प्रवाहाने मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 8 चेंडू आणि 2 धावा. बघूया याच बॉलवरती मॅच समाप्त होते की काय. आणि अशा पद्धतीने मात्र भांडूप स्ट्रायकर सेमीफायनल मध्ये 80 धावा इथे मात्र चेस केल्या आहेत. आणि एक मोठा विजय आपल्या नावावरती केलाय भांडूप स्ट्रायकरने. 7 चेंडू राखून मात्र ही मॅच जिंकली आहे, आणि तेही 80 धावांचा पाठलाग. चला कांदारी किंग्स आणि भांडूप स्ट्रायकर टॉस साठी. अभिषेक आणि या मॅचचा सामनावीर आहे अभिषेक कांगणे. अभिषेक कांगणे या लवकर. ऑफ द मॅचचा अवॉर्ड तुम्हाला दिला जाणार आहे. मी सन्माननीय प्रथमेशजी पाटील यांना विनंती करेन की आपण अभिषेक कांगणेला सन्मान देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. अभिषेक या.